वैष्णवी आगवणी मृत्यू प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकरांमध्ये चांगलीच जुंपली। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई व्हायला हवी होती असं रोहिणी खडसे म्हणाल्या। तर रोहिणी खडसेंचे पीए नाफडेंच्या पत्नीनं महिला आयोगाकडे रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची तक्रार केली असं चाकणकर म्हणतात। महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी जेठाणी आहे जाऊबाई आहे त्यांनी तक्रार केली होती। त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता। पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता, त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं। एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते, चर्चेतनं काय वादातनं तुम्ही मार्ग काढताय? तुम्ही अटक का नाही केली त्यांना? मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा का गुन्हा नोंद करू नये? यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीयेत। रोहिणी खडसेंच्या पीए पांडुरंग नाफडे, त्यांची मिसेस सीमा पांडुरंग नाफडे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार केलेली आहे। या सीमा पांडुरंग नाफडे यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्षांकडून पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली, जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू। त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये, आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय। त्यांनी हे नाफडे प्रकरणामध्ये काय केले ते सांगा।